तर नागपुरातील ही दृश्य आपण पाहतो। नागपूरमध्ये आता जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि अशा स्थितीत देखील लाडक्या गणपती बाप्पाचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे। तर नागपूरमध्ये भर पावसात बाप्पाचं हे आगमन आपण पाहतोय। या आगमन सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नागपूरकरांची गर्दी पाहायला मिळते। तर आज राज्यभरामध्ये सर्वत्रच लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। उत्साहामध्ये हा सर्व सोहळा आणि नागपुरात देखील आता भर पावसामध्ये गणपती बाप्पाची ही मिरवणूक आपण या ठिकाणी बघू शकतो आणि मोठ्या प्रमाणात उत्साह जो आहे तो भक्तांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लाइटिंग केली गेली आहे। आपण लाइटिंग बघितली की कशा प्रकारे ती लाइटिंग सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा भव्य दिव्य असा हा सोहळा दरवर्षीच असतो आणि यावर्षी सुद्धा याला सुरुवात झालेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर बाप्पाची मूर्ती आता ज्या ठिकाणी स्थापना होणार आहे त्या ठिकाणाकडे निघालेली आहे। बडकत चौकामध्ये त्याचं आगमन झालं आहे। मोठ्या प्रमाणात बाप्पाचं स्वागत केलं जात आहे। महत्त्वाचं म्हणजे वरुण राजांनी सुद्धा बाप्पाचं स्वागत या ठिकाणी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी भर पावसामध्ये हे ओलं होत सुद्धा आपण जर बघितलं तर उत्साह जो आहे तो उत्साह मोठ्या प्रमाणात असल्याचं एकंदर चित्र या ठिकाणी पाहायला मिळते आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दक्षिणामूर्ती मंडळाने भव्य दिव्य अशी मिरवणूक काढलेली आहे। कॅमेरामन साईस सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।